जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। भर उन्हात उभं राहा आणि पेट्रोल भरा। आरती चौकात धक्कादायक प्रकार। पेट्रोल पंपावर ग्राहकांची परीक्षा। ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची उन्हात ससे होलपट। भर उन्हाळ्यात तापमान 46 अंशाच्या पार गेलं असताना वर्धा शहरातील आरती चौकातील एका पेट्रोल पंपावर मानवतेलाच काळीमा फासणारी परिस्थिती समोर आली आहे। पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना सावलीसाठी साधं शेडही नाही। भर दुपारी डोक्यावर कडक ऊन आणि रांगेत उभं राहून लोक अक्षरशः भाजले जात आहेत। हा पेट्रोल पंप आहे की लोकांना उन्हात उभं करून शिक्षा देण्याचं ठिकाण? आरती चौक शहरातील सर्वाधिक वर्दळीचं ठिकाण। दिवसभर वाहनांची रांग, पण सुविधा शून्य। ना शेड, ना पिण्याचं पाणी, ना स्वच्छतागृह। परिणाम काय? अनेक ग्राहकांना उन्हामुळे घेरी येण्याचे प्रकार आणि सर्वात धक्कादायक म्हणजे येथील कर्मचारी दिवसभर उन्हात उभे राहून काम करत आहेत। आम्ही पोटासाठी उन्हात उभे राहतो, पण आमच्या जीवाची कुणाला पर्वा नाही। का कर्मचाऱ्यांची वेदना प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे करते। नियम काय सांगतात? ग्राहकांसाठी शेड, पिण्याचं पाणी, मोफत हवा या सुविधा बंधनकारक आहे। मग आरती चौकातील या पंपावर नियमांचा फज्जा का उडतोय? पुरवठा विभाग झोपेत आहे का की मुद्दाम डोळेझाक केली जाते? वारंवार तक्रार करूनही काहीच बदल नाही। आता वर्धेकरांचा संयम सुटलाय। मागणी एकच, या पेट्रोल पंपाचा परवाना तात्काळ रद्द करा। ग्राहक घनश्याम खंडागळे यांचा संताप, पैसे देऊनही नरक यातना भोगाव्या लागतात। प्रशासनानं एसी कॅबिनमध्ये बाहेर येऊन पाहणी करावी। पेट्रोल पंप चालक नवनीत सोमानी यांचं म्हणणं आहे, शेड उभारणीसाठी पाठपुरावा सुरू आहे, पण प्रश्न अजूनही कायम। तोपर्यंत ग्राहकांनी आणि कर्मचाऱ्यांनी उन्हात भाजत राहायचं का? वर्ध्यातील हा प्रकार व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचं जिवंत उदाहरण ठरत आहे। आता प्रशासन कारवाई करणार का की आणखीन एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहणार? रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।